रामायण कुणी लिहिलं, केव्हा लिहिलं, यानुसार रामायण ग्रंथाचा विचार केला गेला. प्रभू रामचंद्रांचा अवतार हा त्रेता युगामध्ये आहे, परंतु एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं हे कलियुगात. एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण गावागावामध्ये पोथीच्या रूपानं वर्षभर चालू असत. नवे नवे गावागावामध्ये पोथी आहे म्हणून संस्कार आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण पूर्वी प्रत्येक व्यक्ती पोथीच्या श्रवणाला मंदिरामध्ये हजर असायची. पुढं चालून घरातला एक जण तरी पोथी ऐकायला यायचा. आणि म्हणून घराघरामध्ये संस्कार जिवंतपणाने पाहायला मिळत होते. आता पोथी ऐकणं बंद होऊ लागलं. आणखीन सुद्धा शहरासारख्या भागामध्ये कथा आयोजित केली की आपण कथेला जातो, म्हणजेच आणखीन ते संस्कार जिवंत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या परिसरात सातत्यानं कथा आहेत. मग ती श्रीमद भागवत कथा असेल, श्रीराम कथा असेल, शिवकथा असेल, कथा कोणती का असेना, आपण श्रवणाला जातो. खरं पाहिलं तर दुपारची वेळ 2 ते 5 ही वेळ महिलांसाठी रिकामी वेळ आहे, म्हणजे कामासाठी रिकामी आहे, पण सर्वांच्यासाठी अति महत्वाची वेळ म्हणजे जेवण झाल्यानंतर विश्रांतीची वेळ म्हणजे दुपारी 2 ते 5 ची कथा. पण आपण सर्वजण ही विश्रांती बाजूला ठेवून कथा श्रवणाला येतोय, म्हणजेच आपल्याला कथेचं महत्व कळलेलं आहे. कथा का ऐकावी? कथा ऐकल्याने केवळ पुण्यच मिळतं का आणखी आम्हाला काही लाभ होतो? कथेचा लाभ कोणता आहे, कथेचा लाभ कसा आहे, हा विचार करत असताना श्रीराम कथा जीवन जगण्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण जीवन जगत असताना कुटुंब आणि त्या कुटुंबाच्या अनुषंगाने जगणं आहे. कुटुंब म्हटलं की नातं गोतं परिवार, या परिवारामध्ये कोणतं ना कोणतं तरी नातं आहे. मी नेहमी अलीकडं कीर्तनात हा प्रश्न मांडत असतो, कुटुंबामध्ये नातं असावं का नात्यात प्रेम असावं? कुटुंबामध्ये नातं असावं का नात्यात प्रेम असावं? आता आपलं नातं आहे का प्रेम आहे? खरं प्रामाणिक जर उत्तर विचारलं तर आपल्या सर्वांकडून उत्तर येणार आहे की कुटुंबामध्ये फक्त नातं आहे. प्रेम शोधावं लागतं, प्रेम शोधावं लागतं. नाही असा डायरेक्ट आरोप केला नाही मी, पण आहे असं सुद्धा मी म्हटलं नाही. याला कारण आपल्या कुटुंबात सतत संघर्ष चालतो, संघर्ष होतो. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं मला सोडून इतरांनी माझ्या विचाराप्रमाणे वागलं पाहिजे. बघा, कुटुंबात असलेला प्रत्येक व्यक्ती त्या स्वतःला शहाणा समजतो आणि त्याला वाटतं आई वडिलांनी माझ्या विचारानं राहिलं पाहिजे. कुटुंबात मलाच फक्त जास्त कळतं या आविर्भावात आता मुलं घरात वागायला. आताची मुलं घरामध्ये वागताना आपल्याला पाहायला मिळतात ती खूप झालं 13-14 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे,
शिक्षण सुद्धा ढकल पास होत तिथपर्यंत गेलेली ही मंडळी, आणि त्या मुलांना वाटतं की आम्हाला खूप कळतं, आणि त्यामुळं मुलांना वाटतं की आई वडिलांनी आमच्या विचाराप्रमाणे वागलं पाहिजे. या सगळ्यांसाठी आदर्श अशी कथा म्हणजे श्रीराम कथा आहे. प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे केवळ कुटुंबासाठी आहे असं नाही, तर समाजासाठी सुद्धा आदर्श आहे, नात्यासाठी आदर्श आहे, परिवारासाठी आदर्श आहे, देवभक्तासाठी आदर्श आहे, नवे गुरु शिष्यासाठी सुद्धा आदर्श आहे. श्रीराम कथा ही देवचरित्र म्हणून जरी आम्ही पाहत असलो तरी यामध्ये गुरु शिष्याचं अलौकिक असं नातं आपल्या समोर मांडलेलं आहे. रामायण लिहित असताना रामायणाचा विचार आपण पाहतो. एकनाथ महाराजांनी रामायण लिहायला प्रारंभ केला. बघा, रामायण किंवा इतर कोणताही ग्रंथ असो, पोथी असो, जी मंडळी पोथी श्रवणाला जातात त्यांना माहिती आहे की अध्यायाची सुरुवात करत श्री गणेशाय नमः नंतर अध्यायाला प्रारंभ केला जातो. त्या गणरायाला विचारलं की तुमचा पहिल्यांदा उल्लेख का केला जातो, तुमचं स्तवन, तुमचं नमन का केलं गेलं? त्यांनी सांगितलं की मी प्रभू रामचंद्रांचा सेवक आहे आणि म्हणून माझा पहिल्यांदा निर्देश करून नंतर अध्यायाला, पोथीला, चिंतनाला प्रारंभ केला गेला. भावार्थ रामायणामध्ये रामायणाचा विचार करत असताना एकनाथ महाराजांनी रामायण लिहिलं असं आपण उत्तर देतो. सगळंच्या सगळं रामायण एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे का? नाही. भावार्थ रामायण हे पूर्ण रामायण एकनाथ महाराजांनी लिहिलं नाही. त्यांनी लिहायला घेतलं आणि त्यांच्या जाण्याचा कालावधी जवळ आला. ठीक आहे, संत महात्मे कसं जातात हा पुन्हा वेगळा विचार आहे. तो सांगण्यात आता इथला वेळ मी खर्च करणार नाही. रामचरित्र आपलं 6 दिवसामध्ये पूर्ण करायचंय आणि म्हणून मी इतर चरित्राला आता वेळ खर्च करणार नाही. परंतु संत महात्मे असो, जीव असो, नवे देव असो, त्या प्रत्येकाला इहलोक सोडावा लागतो. प्रत्येकाने इहलोक सोडलाय. नवे नवे आपण ज्यांची कथा श्रवण करायला लागलो त्या श्रीरामानी सुद्धा आपलं अवतार कार्य संपवलेलं आहे हे आपण पाहतो. हा विचार आपण करतो. या चरित्राचं चिंतन करत असताना कृष्ण अवतार संपवला, राम अवतार संपवला, मग मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह हे सगळे अवतार इहलोकामध्ये झाले. वास्तविक पाहता हे अवतार कुणाचे आहेत याचा विचार करत असताना वैकुंठाधिपती परमात्मा महाविष्णूने घेतलेले हे अवतार आहेत. आपण या बाबतीतली प्रमाण पाहतो. पण महाविष्णूनी हे जरी अवतार घेतलेले असले तरी हे सगळे अवतार वैकुंठात घेतले का हे अवतार इहलोकामध्ये घेतले? वैकुंठाचा अधिपती त्याने अवतार घेतले, त्या देवाचे हे सगळे अवतार. पण वैकुंठातले अवतार नाहीत. वैकुंठातला परमात्मा
अवताराला खाली आला. त्यांनी मत्स्य अवतार घेतला पृथ्वीवर, कुर्म अवतार घेतला पृथ्वीवर, वराह अवतार घेतला पृथ्वीवर, नृसिंह अवतार घेतला पृथ्वीवर, वामन अवतार घेतला पृथ्वीवर, परशुराम अवतार घेतला. सगळेच्या सगळे अवतार 24 अवताराचं वर्णन करत असताना हे सगळे अवतार कुठं घेतले तर ते पृथ्वीवर घेतले. हे अवतार पृथ्वीवर घेतले म्हणजेच देव पृथ्वीवर आले म्हणून देवाला जावं लागलं. इथला नियम आहे, जो जो आलेला आहे त्यांना जावं लागतं. आता इथं कथेला आलेली सगळी मंडळी काय करणार आहेत? 7 दिवस इथून घरी जाणार असं आहे का? नाही, जाणार आहे आपण. संध्याकाळचं जेवण झालं, पंगत झाली की आपण सगळे घरी जाणार. हे सगळे घरी जाण्या अगोदर भजन चालू झालं तर मग भजनाला बसणार, नाहीतर मग भजनच नव्हतं. आम्हाला वाटलं भजन नाही म्हणून आम्ही गेलो. आपण लगे निघतो का? आलोय म्हणून जायचंय. जसं आपण जाणार आहोत तसं देव सुद्धा गेले. देवालाही जावं लागलेलं आहे. जसं देवाला जावं लागतं तसं संतांना जावं लागतं. त्यांचंही जाणं निश्चित आहे. एकनाथ महाराजांचं जाणं निश्चित होतं आणि त्यांनी भावार्थ रामायण लिहायला घेतलं. रामायण लिहित असताना त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जावं लागणार आहे. खरं पाहिलं तर त्यांना जाणं बदलता येत होतं. एकनाथ महाराजांनी जाणं किती वेळा बदललं? 2 वेळा बदललं आणि 3ऱ्या वेळेला गेले. आणखीन 1 वेळेला बदलायला पाहिजे होतं रामायणासाठी. काय बिघडत होतं? आता त्यांच्या चरित्राचा सगळा विस्तार सांगण्यात वेळ घालवत नाही, पण 2 वेळा त्यांनी आपलं जाणं बदललं. एका वेळेला त्यांनी देह ठेवला. त्यांना खांद्यावर घेतलं आणि अंत्ययात्रा निघाली. आता खांदेकरी कोण असतात? खांदा द्यायचा आहे, खांदा द्यावा. खांदा पालखीला द्यावा का कोणालाही द्यावा? आता इथं पुरुष कमी आहेत म्हणून याचं स्पष्टीकरण देतो. नाहीतर पुन्हा इतर ठिकाणी कुणीच खांदा द्यायचं नाही, पुन्हा अडचण होऊन बसेल. तरी आता ते बदललेले समाजानं वैकुंठ रथ आणला म्हणून खांदा देणं आता बंद झालं आणि त्यामुळं आपण खांदा देतो. पालखीला खांदा द्यावा, देवाच्या पालखीला, संतांच्या पालखीला खांदा द्यावा. कुणाला तरी खांदा आपल्याला द्यावाच लागतो जीवनामध्ये. पण तसं एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये नव्हतं. एकनाथ महाराजांना त्यांच्या परिवारातील नातेवाईकातील 4 जणांनी खांदा दिला आणि ती चौघ चर्चा करायला लागली. इतके मोठे महाराज झाले तरी आपल्या खांद्यावर चालले. शेवटी महाराजाला सुद्धा जाताना आपल्यालाच खांदा द्यावा लागला. आता महाराज झाले तरी ते देहात आले आणि म्हणून देहाचा धर्म त्यांना सुद्धा आहे आणि म्हणून त्यांना खांद्यावर घ्यावं लागलं. एकनाथ महाराज उठून बसले आणि सांगितलं, खाली ठेवा, नको तुमच्या खांद्याला माझं ओझ, उगीच कशाला तुम्हाला त्रास. म्हणून एकनाथ महाराज उठले, जाणं बदललं. पुढच्या वेळेला दिंडी काढून निघाले. त्यांची अंत्ययात्रा जी होती, एक मुलगी नांदायला निघाली. चरित्र सर्वांना ज्ञात आहे. त्याही वेळेला एकनाथ महाराजांनी जाणं बदललं.
आणि शेवटी जलसमाधी घेतली. 3 वेळा जाण्याचा निर्णय त्यांनी केला. तसा आणखीन एकदा वाढवायचा होता. असं काही बंधन होतं का 3 वेळा तुम्हाला परवानगी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला परवानगी नाही, असं काही आहे का? आता जेवायला बसल्यानंतर गोड पदार्थ किती घ्यावा असं काही बंधन आहे का? कितीही वेळा मागितला आग्रहाने देतात. इन्शुलिन सुरू झालं तरी चालेल, पण गोड खाल्लं पाहिजे. गोड खाऊन खाऊन गोड बोलायचंय आणि म्हणून आग्रहपूर्वक दिलं जातं. काही कितीही वेळा घेतलं तर त्यात काही बंधन आहे का? नाही. तसं एकनाथ महाराजांनी जाणं बदलायला पाहिजे होतं, पण एकनाथ महाराजांनी ती सेवा आपल्या शिष्याला दिली. गावबा नावाचा त्यांचा एक शिष्य होता. आता खर तर या गावबाचं चरित्र मोठं आहे, पण रामायणाशी संलग्न आहे म्हणून अंशात्मक मांडतो. हा गावबा, याला घरी पुरणाची पोळी आवडायची म्हणून मी शुगर सांगितली बर का. त्याला गोड खूप आवडायचं. दररोज पुरणाची पोळी मिळाली तर त्याला आनंदच, पण घरची परिस्थिती एवढी गरिबीची होती. वर्षातून एकदा सणाला सुद्धा पुरणाची पोळी त्याला मिळेल याची शाश्वती नव्हती. अशी कौटुंबिक आर्थिक परिस्थिती होती. आता प्रत्येकाचं प्रारब्ध असतं. कोणाची परिस्थिती कशी असेल हे त्याचं कर्म ठरवतं, आणि त्यामुळे त्या गावबाची घरची परिस्थिती खूप बिकट होती, पण तो घरी सातत्यानं आईला पुरणाची पोळी मागायचा. अलीकडं पुरणपोळी हा विषय खूप बाजूला झाला. पूर्वी प्रत्येक सणाला पुरणाची पोळी असायची. नवे महत्वाचे पाहुणे आले की स्वयंपाक एकच, तो म्हणजे पुरणाच्या पोळीचा. आता काही नाही, भात भाजी करायची, जमलं तर चपात्या ठेवायच्या आणि बाहेरनं काहीतरी श्रीखंड वगैरे मागवला, 2 तासात स्वयंपाक तयार. कारण खाणारे पण मिळेना आणि पुरणाच्या पोळीवर बोलण्यासारखं भरपूर आहे. मी नेहमी बोलत असतो, कारण अलीकडं पुरणाची पोळी महिलांना करता येईना आणि पुरुषांना खाता येईल. काही जण म्हणतील आम्हाला करता येईना, हे तुम्ही कसं ठरवायला लागला? पुरणाची पोळी तव्यामध्ये टाकल्याबरोबर 4 ठिकाणी फुटलेली असते. त्याची युती करून सरकार चालवावं लागतं. पुरणाची पोळी खूप कठीण झाली आता अलीकडच्या काळामध्ये. सणाला वगैरे चर्चेमध्ये ऐकतो, काय आज पुरण थोडं घातलं, कमी घ्या का? घरात कोण खातच नाही, पचवणारा वर्गच नाही, आता ताकदच संपली. पाणी घरात आलं. पूर्वी पाणी बाहेर न आणावं लागायचं आणि बऱ्या प्रमाणात पुरुष मंडळी पाणी भरायची. त्यामुळं पचवण्याची क्रिया शक्ती पुरुषांकडे होती. आता पचवण्याची क्रिया सुद्धा संपली आणि म्हणून पुरणाचा स्वयंपाकच बाजूला झाला. देवाला सुद्धा वाट बघत बसावं लागतं नैवेद्याला. आता ज्या दिवशी पुरणाचा नैवेद्य येतो तो दिवस देव आनंदाने स्वीकारत असेल असं आपण गृहीत धरू. कारण एकनाथ महाराजांच्या घरी दररोज पुरणाचा स्वयंपाक होता. दररोज. या गावबाला घरी दररोज गोड आवडायचं, पुरण आवडायचं. आईला तो सतत भांडायचा, विचारायचा. एके दिवशी गावबाच्या आईने आपल्या मुलाला एकनाथ महाराजांकडे आणलं आणि आपली ही परिस्थिती त्यांना सांगितली. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, माझ्याजवळ त्यांना सोडा, दररोजचं प्रवचन ऐकेल, माझ्या पूजेच्या वेळेला तो इथं थांबेल. पूजा झाली, नैवेद्य झाला की तो नैवेद्य मी गावबाला देत जाईल. दररोजचं नैवेद्य गावबाला तिथं मिळणार म्हणून गावबा राहिला.
आपण म्हणतो अमुक अमुक सत्यात काही काम करत नाही. काय काम करत नाही हे दाखवतोय, हे तरी काम करतोय. वाक्य कळलं का नाही बघा. काही काही मंडळी म्हणतात त्याचा काही उपयोग नाही, तो काही कामाचा नाही, तो काही काम करत नाही, तो असून पण नसल्यासारखा आहे. गावबा काहीच नाही, फक्त गोड खाण्यासाठी एकनाथ महाराजांकडे राहत होता. दुसरं काही गावबाला माहित नव्हतं. पण दररोज तो पुरणाचा नैवेद्य घ्यायचा आणि खायचा. एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की आपण रामायण लिहायला घेतलेलं आहे, पण आपल्याला जावं लागणार आहे. त्यांनी आपल्या सर्व शिष्य समुदायांसमोर, श्रोत्यांसमोर हा विषय मांडला. सर्वांनी त्यांना विचारलं आपल्या रामायणाचं काय, पुढचं रामायण कोण लिहिणार. काही काही वेळेला आपण म्हणतो आता भजनातून तुम्ही मधूनच निघालात तर पुढचं भजन कोण करणार, पुढचं पारायण कोण करणार, पुढची कथा कोण करणार, असा विषय आपल्या समोर निर्माण होतो. आणि त्या भूमिकेमध्ये एकनाथ महाराजांना विचारलं जाऊ लागलं पुढचं रामायण कसं. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, आपल्याकडे गावबा आहे, पुढचं रामायण गावबा लिही. आणि हे रामायण गावबानी लिहावं अशा पद्धतीचा संकल्प या ठिकाणी आपण करूया. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी गावबावर कृपा केली. फक्त गोड खाण्यासाठी संतांकडे आलेला गावबा रामायण लिहिण्याच्या पात्रतेपर्यंत आला. याच्यासाठी महाराजांचं एकच प्रमाण आपल्याला इथं पाहता येणार आहे. आपण सारखे करे ते तात्काळ, आपण सारखे करीती 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 तात्काळ. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, आपण सारखे करीती तात्काळ, आपण सारखे करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, आपण सारखे करीती तात्काळ, आपण सारखे करीती तात्काळ, आपण सारखे करीती तात्काळ. एकनाथ महाराजांनी गावबाला आपल्या सारखं केलं. नवे नवे रामायण ग्रंथ गावबाकडून पूर्ण करून घेतला. भावार्थ रामायणामध्ये पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत सगळ्या ओव्या एकसारख्या आहेत. नाथ महाराजांच्या ओव्या गावबाच्या ओव्या वेगळ्या काढताच येत नाही. गावबाला हा अधिकार प्राप्त करून दिला संत प्रसादाने. एकनाथ महाराजांच्या कृपेने. म्हणून सत्संग खूप महत्वाचा असतो जीवनामध्ये. सत्संग आम्हाला कुठं घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही. म्हणून सतत सत्संग करत राहावं. कौटुंबिक येणारच आहे,
पण सत्संगात कधी अंतर पडू नये याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. रामायणाच्या बाबतीतला हा एक विषय मी आपल्या समोर मांडला. काल मी वाल्मिकी रामायणाच्या अनुषंगाने लेखक मांडले, आज भावार्थ रामायणाच्या अनुषंगाचे लेखक मांडले, आणखीन एक लेखक मांडतो आणि मग रामचरित्राकडे आपल्याला जाता येणार आहे. कारण रामायण भरपूर आहे, अनेक प्रकारचं रामायण आहे. त्या प्रत्येक लेखकाचा विचार आपल्याला पाहावा लागणार, परंतु सगळाच विचार आपण न करता जेवढं शक्य आहे तेवढा विचार करून पुढे जायचंय. रामचरित मानस हा एक अतिशय उत्तम असा ग्रंथ आहे. हा तुलसीदासांनी लिहिला. चित्रकूट जिल्ह्यामध्ये एका छोट्या गावात तुलसीदासांचा जन्म झाला. तुलसीदास हे चित्रकूट जिल्ह्यामध्ये जन्मले आणि ते जन्मल्या रटण्याऐवजी राम राम म्हणतात. बाळ जन्मलं की रडावं असं विज्ञान सांगतं आणि मरत असताना राम राम म्हणावं असं अध्यात्म सांगतं. आपण सगळेजण अंतकालामध्ये आपल्या मुखाला काय यावं? राम 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 राम. आणि म्हणून जन्मभर राम नामाचा जप केला पाहिजे. आपण हा जप का करू शकत नाही? महाराजांनी एके ठिकाणी या अनुषंगाचा विचार मांडलेला आहे. राम नाम सब कोई कहे, ठग ठाकूर और चोर. राम नाम हे सगळेच घेतात. जिस नाम से प्रल्हाद तरे, ओ नाम कछुआऊ. प्रल्हाद ज्या नामाने तरले ते नाम कोणते? नाम वेगळं आहे का नाम घेण्याची पद्धत वेगळी आहे? आपण सगळेजण हरिपाठ करतो, पण हरिपाठाची पद्धत, आपण नामस्मरण करतो, नामाची पद्धत लक्षात आली पाहिजे. प्रभू रामचंद्र जन्माला येण्या अगोदर नाम जन्माला आले. नाम अवतार हा देवाच्या अगोदरचा अवतार आहे. प्रभू रामचंद्र आणखीन अवताराला जन्माला आले नाही त्यावेळी वाल्मिकी ऋषीने जप केला रामाचा. आणखीन वाल्याचे वाल्मिकी व्हायचे त्या वेळेला जो जप वाल्याने केला तो राम या नामाचा जप आहे. हा कधी? रामायणाच्या अगोदर आहे. प्रभू रामचंद्र अवताराला येण्या अगोदर राम नाम अवताराला आलं आणि नंतर देव अवताराला आले. देव सुद्धा नामाचे सेवक आहेत. देवाचा स्वामी नाम आहे आणि म्हणून वारकरी परंपरेमध्ये नामाला अनन्य साधारण असं महत्व आहे. तुलसीदासांनी जन्मल्याबरोबर उच्चार केला. आई वडिलांना त्यांच्या खूप आनंद झाला, परंतु ते जास्त काळ राहिले नाहीत आणि म्हणून एकटे तुलसीदास होते. पुढे चालून त्यांनी काशीला जाणं केलं. चित्रकूट पासून प्रयाग काही अंतरावर आहे आणि तिथून वाराणसी, यातलं अंतर अंदाजे 250 किलोमीटरचं अंतर आहे चित्रकूट आणि वाराणसी.
वाराणसीला काही काळ घालवला. वाराणसीचं श्रेष्ठत्व मांडत असताना असं सांगितलं जातं, वाराणसीमध्ये जर मरण आलं तर त्याला मुक्ती मिळते. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांची अशी ओवी आहे, मरण मुक्ती वाराणसी. वाराणसीमध्ये जर मरण आलं तर मुक्ती मिळते. काही जण म्हणतील चांगली गोष्ट आहे, चला वाराणसीला जाऊ मग. पण वाराणसीमध्ये जाता येतं, मरण तिथं येईल याची शाश्वती नाही. आपलं मरण देवाने निश्चित केलंय. कुठं मरण आहे, कधी मरण आहे, कसं मरण आहे हे निश्चित आहे. आपण जरी काशीला गेलो तरी तिथं जाऊन मरण येईल याची शाश्वती नाही. काशीच्या महात्म्यामध्ये असा विचार मांडलेला आहे, आपण इथून वाराणसीला काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जातो, महादेवाच्या दर्शनाला जातो आणि तिथं जाऊन ओम नमः शिवाय जप करतो. परंतु तिथं असलेले विश्वेश्वर भगवंत विश्वनाथ हे रामाचा जप करतात. काशी विश्वनाथ हे प्रभू रामचंद्रांचा जप करतात, कारण काशीच्या मुक्तीचं चिंतन मांडत असताना असा विचार मांडलेला आहे. काशीमध्ये जर मरण आलं तर त्याच्या कानामध्ये स्वतः विश्वेश्वर भगवंत रामनामाचा जपाचा उच्चार करतात. त्या अनुषंगाचा श्लोकही सांगितला. ज्यानं काशीमध्ये देह ठेवला त्याच्या कानामध्ये कोणता श्लोक म्हटला जातो? राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरनने. हा श्लोक महादेव त्या प्रेताच्या कानात फुंकतात, उच्चारतात आणि त्याला मुक्ती मिळते अशी महती काशी क्षेत्राची सांगितली. तुलसीदासांना वाटलं की आपण काशी क्षेत्रामध्ये जावं, काशीमध्ये महादेवाची आराधना करणं म्हणजे महादेवाची सेवा आणि त्यांच्या अंतःकरणातल्या रामनामाची सेवा आपल्याला घडणार आहे. तुलसीदासांना दोन्ही प्रकारची सेवा काशीमध्ये मिळू लागली. त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला, त्यांनी अध्ययन केलं. पुढं त्यांचं लग्न झालं. लग्न झालं, काही दिवस गेले, संसार चालू होता आणि एका वेळेला असंच तुलसीदासांची पत्नी माहेरी, जसं आपल्याकडे दिवाळी आली, एखादा सण आला, काही उत्सव आला की माहेरी जाण्याचा विचार महिलांच्या मनामध्ये असतो. माहेरी जायचं म्हटलं की बॅग किती लवकर भरली जाते हो. माहेरी जाताना बॅग भरायला किती वेळ लागतो. उत्तर द्यायच्या ऐवजी सगळ्यांना हसायला. आणि माहेरावरून सासरी येताना किती वेळ लागतो. दुपारी 12 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बॅगच भरली जाते. बॅग भरण्याचा फक्त विचार असतो. असू द्या, ठीक आहे, मला यातून वेगळं काही मांडायचं नाही. तुलसीदासांच्या पत्नीला माहेरी जायला प्रसंग निर्माण झाला आणि ती माहेरी गेली. पत्नी माहेरी गेली म्हणून तुलसीदासांना घरामध्ये बसूच वाटेल. दिवस कसा तरी गेला. आता रात्री काय करायचं विचार चालू झाला. रात्री काय करावा, कारण
माहेरी गेल्यानंतर सांगून गेलेल्या वेळेत महिला कधीच परत ये. वाक्य पूर्ण करू का अर्धवट ठेवू सांग? उद्या 8 वाजता हजर आहे असं सांगून गेलेले एक दिवस 2 दिवस पुढे ढकललेली असतात. ती प्लॅनिंग जाण्याआधीच झालेलं असतं, फक्त ती उघड केलं जातं उशीर. तुलसीदासांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला, काय करावं काय करावं. जाऊ दे, उद्या येणार आहे म्हणून सांगून गेली. कशी तरी रात्रीचं जेवण वगैरे सगळ्याच झालं. रात्र काही तुलसीदासांची जाईना. तुलसीदासांनी सरळ घर सोडलं आणि त्यांच्या सासरी निघाले. म्हणजे पत्नी ज्या गावाला गेली तिकडं निघाली. दोन्ही गावामध्ये नदी होती. नदीला पूर आला होता. पूर आल्यामुळं नावा वगैरे बंद होत्या. नदीच्या काठावर उभे राहिले आणि नदीच्या काठावर उभे राहिले विचार करायला लागले, पलीकडं कसं जावं, पलीकडं कसं जावं. एक लाकडाचा ओंडका आला. ते होतं प्रेत. त्यांना वाटलं हा लाकडाचा ओंडका आहे आणि त्याला धरून ते पलीकडं गेले. पाण्यामध्ये प्रेत आहे, लाकडाचा ओंडका आहे हे पाहण्यासाठी त्यांची दृष्टीच नव्हती. डोक्यात एकच होतं, आपल्याला बघा पुढचं सगळं कळलं. सगळ्यांना नदीच्या अलीकडच्या काठावर आले, गावामध्ये आले, वाड्याकडे आले. पूर्वी भले मोठे दगडाचे पाषाणाचे वाडे होते, उंच दार असायचं, बंद होत. आता आतमध्ये कसं जायचं म्हणून ते वाड्याच्या बाजूने जात असताना बायको ज्या खोलीमध्ये थांबत होती त्या बाजूला आले. खिडकीतून एक दोर खाली येते असं त्यांना वाटलं, पण तिथं तो साप होता. रात्री यांच्या समोर फक्त डोक्यात एकच विषय, म्हणून साप आहे का दोर आहे हे लक्षात आलं नाही. त्याला धरून त्यांना वाटलं की माझ्यासारखं तिला पण झोप लागली नसेल, तिला पण माझी आठवण येत असेल, पण ती आपलं व्यवस्थित पोटभर जेवून झोपून टाकलं होतं तिनं. तिला त्याचं काही नव्हतं, पण यांना वाटलं की माझ्यासाठी दोर सोडलीये आणि म्हणून त्या दोरीला धरत धरत ते वर गेले. बायकोला उठवलं ती म्हणायला लागली, एवढ्या रात्री कसं काय, काय झालं, कुठं काय झालं? मला करमेना म्हणून आलो. आता विषयासाठी करमेना हा भाग वेगळा. आपल्याला भजनासाठी करमू नये, भक्तीसाठी करमू नये. मुक्ताई मंडळ मात्र त्या बाबतीत तसं आहे. कारण मुक्ताई मंडळाला भजन नसलं की चालतच नाही. म्हणून आपल्या इथल्या सप्त्यात बाहेरची भजनी मंडळ आम्ही कधीच सांगितली भजनाला. पत्रिका तुम्ही मागच्या पण काढून बघा. इथं फक्त कीर्तनापर्यंतच कार्यक्रम असतो. कीर्तनानंतर भजन नसतं असं नाही. जेवणासारखं अलिखित भजन आहे, करायचंच आहे. भजन नाही केलं तर करमत नाही असा विचार या मुक्ताई मंडळामध्ये. तुलसीदासांची पत्नी त्यांना म्हणायला लागली, करमीना म्हणून एवढ्या लांब आलात, नदीचं काय केलं तुम्ही? त्यांनी सांगितलं एक लाकडाचा ओंडका होता आणि त्या लाकडाच्या ओंडक्याला धरून अलीकडे आलो. वर कशी आलात? तूच दोर सोडली म्हटले. तिनं सांगितलं मी कशाला दोर सोडू, बघितलं तर तिथं साप होता. अध्यात्मामध्ये या बाबतीत एक अभंग आहे आणि त्या दृष्टीनं दृष्टांत आहे. रज्जू सर्पाकार भासयले जगदंब, दोरीवर साप भासतो पण तुलसीदासांना सापावर दोर भासतो.
स्थाणू पुरुष हा विचार चंद्रोदयातला दृष्टांत आहे. स्थाणू म्हणजे लाकडाचा ओंडका आणि पुरुष म्हणजे मनुष्य. लाकडाच्या ओंडक्यावर माणूस भासला, पण इथं प्रेतावर लाकडाचा ओंडका भासला. तुलसीदासांना पत्नीनं सगळं ऐकलं आणि ती म्हणायला लागली, माझ्यावर एवढं प्रेम करता, यातलं 50% जरी प्रेम तुम्ही देवावर केलं तर तुमचा जन्म सार्थकी लागेल. तुलसीदासांच्या पत्नीचे ते वाक्य मर्मभेदी ठरले आणि तुलसीदासांच्या मनावर त्याचा एवढा परिणाम झाला की त्यांनी घरदार त्यागलं आणि सर्वस्वाचा त्याग करून रामनामाला जीवन अर्पण केलं. आणि रामनामाला जीवन अर्पण करून फक्त रामनामाचं भजन चालू झालं. या भजनामध्ये रममान असणाऱ्या तुलसीदासांना भगवान शंकरांनी सांगितलं की तुम्ही काव्य रचना करा, लिखाण करा, काव्य रचना करा. आणि म्हणून तुलसीदासांनी ग्रंथ लिहायला घेतला. त्याला रामचरित मानस असं म्हटलं. खूप सुंदर आणि भावस्पर्शी असं रामायण म्हणजे तुलसीदास महाराजांचं रामायण आहे. तुलसीदास महाराजांचं चरित्र आपल्याला पाहता येतं, परंतु रामायणाकडे सुद्धा आपल्याला जावं लागणार आहे. दशरथ राजाला संतती नव्हती या विचारापर्यंत आपण थांबलो होतो. दशरथ राजाला संतती होण्यासाठी यज्ञ केला, परंतु त्या अगोदर एका महात्म्याच्या संतांच्या शापाचाही विचार मांडला जातो, ते म्हणजे श्रावण बाळाचा शाप. श्रावण बाळाचे आई वडील त्यांना घेऊन श्रावण बाळ हा त्यांची कावड करून निघाला. आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रा करावी हा विचार श्रावण बाळाच्या मनामध्ये होता. आई वडिलांना कसं ठेवावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रावण बाळ. आई वडिलांचा जन्मभर आदर करावा. मी कीर्तनामध्ये आवर्जून सांगतो, काही वेळेला आपल्याला आदर करता नाही आला तर करू नये, पण अनादर करू नये. पण प्रत्येकाला मी मोठा इतकं वाटतं की आपण आई वडिलांचे दोष पाहतो, आई वडिलांच्या चुका काढतो. आई वडिलांचं वागणं आपल्या मनासारखे असावं असं अनेकांना वाटतं, परंतु त्यांचे दोष पाहण्याचा काडी मात्र अधिकार आपल्याला नाही. श्रावण बाळाने आई वडिलांना कावड करून तीर्थयात्रेला न्यायचं ठरवलं. खर तर आपण सुद्धा सर्वांनी तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थामध्ये गेल्यामुळे तिथं एखाद्या महात्म्याचा चरण स्पर्श असतो आणि तो रजकन जर मिळाला तर आपल्या सेवेला उधाण येत, आपली भक्ती वृद्धिंगत होते. म्हणून तीर्थयात्रेला जायचं असतं. आपल्या भागाभागामध्ये पांडुरंग परमात्म्याची मंदिरं असताना सुद्धा दिंडीच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून पंढरपूरलाच का जायचंय? आपल्या भागात पांडुरंगाचं मंदिर नाही का? तिथं पांडुरंगाची मूर्ती नाही का? पंढरपूरलाच का गेलं पाहिजे? तर तिथं संतांचा स्पर्श आहे, संतांचा चरण रज मिळतो. आणि म्हणून महाराजांनी त्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. ऐशे संत जन सांगा कोठे, असा सत्संग तुम्हाला दुसरीकडं कुठं पाहायला मिळेल का? हा कुठे? संत भार पंढरीता, संत भार पंढरीता.
संत भार पंढरीत 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 कीर्तनाचा गजर होतो कीर्तनाचा गजर होतो तेथे आते देव उभा तेथे आते देव उभा कीर्तनाचा गजर होतो कीर्तनाचा गजर होतो तेथे आचे देव उभा तेथे आचे देव उभा संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. पंढरीला का जायचं एखादा रजकन प्राप्त होतो म्हणून तीर्थयात्रा करावी. श्रावण बाळाने विचार केला की आपण स्वतः तीर्थयात्रेला जाऊ पण आई वडिलांचं काय. आई वडिलांना सुद्धा आपण तीर्थयात्रेला नेलं पाहिजे. आणि या विचाराने श्रावण बाळ कावड करून निघाला. दररोज चालत त्यांना घेऊन जात असताना एके दिवशी अयोध्या परिसरामध्ये त्यानं ती कावड खाली ठेवली. श्रावण बाळाचे आई वडील त्यांना दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हतं आणि त्यांनी श्रावण बाळाला सांगितलं की आम्हाला तहान लागलेली. इकडं दशरथ राजा शिकार करण्यासाठी त्या वनामध्ये आलेला असताना तलावाच्या बाजूला तो थांबलेला आहे आणि तलावाच्या पाण्याच्या दिशेने एखादा प्राणी येईल आणि मग आपण आवाजाच्या दिशेने शिकार करू असा विचार दशरथ राजाच्या मनामध्ये होता. आणि श्रावण बाळाने कमंडलू घेतला आणि तलावाच्या दिशेने येऊन पाणी घ्यायला सुरुवात करत असताना पाण्याचा आवाज आला. पाण्याचा आवाज दशरथ राजाच्या कानावर आल्याबरोबर आवाजाच्या दिशेने त्यांनी बाण सोडला. तो श्रावणाला लागला. श्रावण बाळाचं ओरडणं दशरथ राजाच्या कानावर आल्याबरोबर लक्षात आलं आपल्याकडून घात झाला. ताबडतोब ते श्रावण बाळाजवळ आले. श्रावण बाळाबरोबर बोलू लागले. श्रावण बाळाने सांगितलं की मी आता यात संपलेलोय. माझं एक काम करा. माझे आई वडील इथं जवळच आहेत. त्यांना तहान लागली आणि तुम्ही त्यांना हे पाणी घेऊन द्या. त्यांची तहान भागवा. माझ्यासाठी माझं एवढं काम करा. दशरथ राजाने पाण्याचा कमंडलू घेतला. श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या दिशेने आले. त्यांच्या जवळ पाण्याचा कमंडलू ठेवत असताना आवाज झाला आणि आवाज झाल्याबरोबर त्यांनी बोलायला सुरुवात केली. तू का बोलत नाही श्रावणा? तू का बोलत नाही? ते श्रावण बाळाला बोलू लागले, विचारू लागले. परंतु दशरथ राजाकडून काय सांगावं, कसं सांगावं. आणि म्हणून दशरथ राजा फक्त पाण्याचा कमंडलू घेऊन त्यांच्या समोर उभा होता. शेवटी श्रावण बाळाच्या आई वडिलांनी सांगितलं आपण कोण आहात सांगा. जर नाही बोललात तर आम्ही इथं आमचा प्राण सोडू. दशरथ राजाने घडलेली हकीकत सांगितली आणि हकीकत सांगितल्याबरोबर श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला. आम्हाला जसा पुत्र वियोग झाला आणि त्या वियोगामध्ये आम्हाला आता मरण स्वीकारावं लागणार आहे, तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं तुला मरण स्वीकारावं लागेल. आणि त्याने आपला प्राण सोडला.
दशरथ राजाला खूप वाईट वाटलं, आपल्याकडून खूप मोठं पाप घडलं, अपराध घडला. परंतु पुत्रवियोग हा शब्द कानावर आला आणि आतापर्यंत नव्हती. वयाची 60 वर्ष होत आलेली आहे, परंतु संतती नाही. आणि संतती नाही या वियोगामध्ये दशरथ राजाला समाधान मिळत नव्हतं. खर तर दशरथ राजा हा सात्विक होता, सच्शील होता, सदाचारी राजा होता. परंतु संतती नाही म्हणून दुःखी होता. अनेकांना वाटतं संतती असावी, संतती असावी. परंतु ज्यांना ज्यांना संतती आहे त्यांना त्यांना संततीचं दुःख अतोनात सहन करावं लागतं. आणि दुःख सहन होईना की मग काही काही जणांचे उद्गार आपल्याला ऐकायला मिळतात, याला जन्माला घातलं नसतं तर तुम्ही पूर्ण केलं बरं झालं. आपल्याकडे असं वाक्य ऐकायला मिळतं. पण संतती नसताना मात्र दुःख खूप असतं. दशरथ राजाला खूप दुःख होतं, पण प्रजा मात्र समाधानी होती. आपल्याला राजा इतका चांगला मिळालेला आहे, राजा असावा तर असा असावा. कायम प्रजेचं हित चिंतणारा राजा म्हणजे दशरथ राजा. या दशरथ राजाच्या बाबतीमध्ये असा विचार मांडला जातो, दशरथ राजा म्हणजे 10 वर रथ असलेला राजा. दश म्हणजे 10, रथ म्हणजे आरूढ. 10 वर आरूढ असलेला राजा दशरथ. आता हे 10 काय आहे? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. 10 इंद्रिय आपल्या प्रत्येकाला. प्रत्येक जण 5 इंद्रियानं ज्ञान प्राप्त करतो आणि 5 इंद्रियाने कर्म करतो. याला कर्मेंद्रिय म्हणतात. 5 आणि 5 10 इंद्रिय. 10 ज्यानं ताब्यात ठेवली त्याला दशरथ म्हणतात. आपल्या ताब्यात एक पण इंद्रिय नाही. काही काही जणाला गप्प बसा म्हणून सांगून समोरच्याच तोंड दुखतं, पण गप्प बसणं काही घडत नाही. इंद्रिय आवरली जात नाहीत म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, शम दमावरी हरी झाला. याला दशरथ म्हणतात. शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. मनाचा निग्रह कसा करावा आणि इंद्रियाचा निग्रह कसा करावा. आता हे सगळं अध्यात्म आहे, प्रवचन होऊ नये म्हणून मी याच्या जास्त विस्तारात जात नाही. कारण मन किती चंचल आहे. मनाला कसं कंट्रोल करावं, मनाला आवरण्यासाठी अर्जुनाने सुद्धा कबुली दिलेली आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने कृष्ण परमात्म्या समोर असा श्लोक मांडलेला आहे, चंचलम हि मन कृष्णा प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरीव सुदुष्करम. अर्जुन सांगताय की देवा मन खूप चंचल आहे. चंचल मनाला स्थिर करणं म्हणजे शम, आणि चंचल इंद्रियाला स्थिर करणं म्हणजे दम. शम दमावरी, वैरी नाही बर का इथं. शम दमावरी हरी झाला. दशरथ हा शम दम असलेला आहे, 10 वर रथ आहे. तरी या दशरथ राजाला यज्ञाचं यजमान करता येत नव्हतं. वशिष्ठांनी विचार केला, यज्ञ करायचंय. यज्ञ करण्यासाठी यजमान कुणाला आणावं. चर्चा चालू झाली, काय करावं काय करावं. कश्यपांचे चिरंजीव विभांडक आणि विभांडकाचा मुलगा
ऋष्य शृंग ऋषी हा विभांडकाचा मुलगा म्हणून आपल्या समोर विचार मांडला गेला. विभांडकाच्या मनामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये खूप राग, का वगैरे आणखीन वेगळं चिंतन आहे. महिलांच्या बाबतीमध्ये खूप राग असल्यामुळे आपल्या मुलाची महिलांची कधी भेटच होऊ नये म्हणून विभांडकाने मुलगा जन्मल्यानंतर त्याला वनात ठेवला, एक आश्रम तयार केला आणि तिथंच ठेवला. तो वयामध्ये आला, तरुण झाला, तरी त्यानं कधी स्त्री पाहिली नाही. असा शृंगी वशिष्ठाने दशरथ राजाला सांगितलं की एक जणच फक्त यज्ञाला बसू शकतो. यज्ञ करायचंय पण कुणाला बसवावं? शृंगी ऋषीला बसवावं लागेल. पण शृंगी ऋषीला आणायचं कसं? केवळ आणून चालणार नाही, लग्न करून द्यावं लागणार आहे. कारण सत्यनारायणाच्या पूजेला बसताना कोण लागतं? केली का नाही पूजा? पूजा करतो आपण, सत्यनारायणाची पूजा करायची. मग आपल्याला सांगतात दोघही बसा. अचानक दोघातलं एकाला बसता येत नाही. मग लगे मधला मार्ग काढला, सुपारी घे. सुपारी म्हणजे कोण? आता कायम सुपारी बरोबर संसार करायचा का फक्त सत्यनारायण? कायम जर सुपारी बरोबर संसार असेल तर बरं झालं. घरातलं सगळं वातावरण काय बदलून जाणार आहे असं मला म्हणायचंय. यातला विनोद बाजूला काढा. वशिष्ठ ऋषींचा आणि दशरथ राजाचा संवाद चालू झाला. दशरथ राजा म्हणायला लागले शृंगी ऋषीला कसं आणावं. काही दासींना बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला अमुक अमुक वनामध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये शृंगी ऋषी राहतात. काहीही करून त्यांना तुम्हाला इकडे घेऊन यावं लागेल. काही दासींना पाठवलं. त्या दासींना बघितल्याबरोबर शृंगी ऋषीला वाटलं या वनामध्ये हे नवीन प्राणी कोण आहे. म्हणून शृंगी ऋषी झाडावर चढून बसले. आपण आतापर्यंत असला प्राणी या वनात बघितलाच नाही. वनामध्ये वेगवेगळे प्राणी बघितले. वाघ बघितला, सिंह बघितला, कोल्हा बघितला, वेगवेगळे प्राणी बघितले, पण हा प्राणी नवीनच आहे. कोण आहे? शृंगी ऋषी झाडावर चढून बसले. या महिला तिथं जाऊन त्यांच्या बरोबर बोलू लागल्या, संवाद करू लागल्या. शृंगी ऋषीच्या लक्षात आलं या आपल्यासारख्याच आहे, आपल्यासारखं बोलता, हे मानव आहे. खाली उतरले, बोलणं चालू झालं त्यांच्या बरोबर. इतकं बोलणं चालू झालं की या सगळ्या दासींनी शृंगी ऋषीला राजवाड्यात आणलं. आता हा सगळा प्रकार मी मधला जलद गतीने आणला. त्यांचा विवाह करून दिला. लक्ष्मणा नावाच्या कन्येबरोबर विवाह करून दिला आणि या दोघांकडून यज्ञ करायचं नियोजन झालं. पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन दशरथ राजाच्या माध्यमातून अयोध्या नगरीमध्ये करण्यात आलं. यजमान म्हणून शृंगी ऋषीला बसवलं आणि त्यांच्याकडून आहुती द्यायला सुरुवात केली. दशरथ राजा सात्विक होता, सज्जन होता, सदाचारी होता, पण तरी पुत्र कामेष्टी यज्ञाला शृंगी ऋषीला बसवलं. कारण ही ईश्वर लीला असते. कधी कधी आपल्याला पूजेला मान मिळतो, न मिळतो,
केव्हा केव्हा एखाद्या ठिकाणी आपल्याला 2 वेळेला पूजेला मान मिळतो, ईश्वरी इच्छा, सेवेचं फळ आहे. आपण सेवा करत राहावं, देव कधी फल देऊन जाईल सांगता येत नाही. आणि म्हणून शृंगी ऋषीच्या माध्यमातून यज्ञ सुरू झाला. पूर्णाहुती आता करणार. पूर्णाहुती करत असताना अग्नी देवता प्रकट झाली आणि अग्नी देवतेनं प्रसाद हातामध्ये घेऊन ती यज्ञ कुंडामध्ये प्रगट झाली. अग्नी देवतेनं प्रसाद वशिष्ठ ऋषींकडे दिला. वशिष्ठांनी तो घेतला. वशिष्ठांनी तो घेतला आणि दशरथ राजाला दिला. दशरथ राजाला सांगितलं की हा प्रसाद तू तुझ्या 3 पत्नींना दे. तो प्रसाद घेतला, कौसल्या मातेला दिला, सुमित्रा मातेला दिला आणि कैकेयी मातेला दिला. तिघींना प्रसाद मिळाला. कौसल्या मातेला इतका आनंद झाला. आपल्याला आतापर्यंत प्रपंच केला, संसार केला, ऐश्वर्य भोग भोगले, राणी म्हणून आपण आतापर्यंत ऐश्वर्य पाहिलं, परंतु संततीचं सुख मिळालं नाही. आता या यज्ञ देवतेच्या माध्यमातून आपल्याला हा आनंद मिळतोय, हा प्रसाद मिळतोय. आणि म्हणून कौसल्येचा आनंद गगनात मावेना. कौसल्या मातेला तो प्रसाद मिळाला, सुमित्रा मातेला, कैकेयी मातेला. पण कैकेयी माता रुसून बसली. कैकेयी मातेचा विचार होता की पहिल्यांदा मला द्यायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा मानपानाची अपेक्षा होती. आहेर करताना कुणाला करावा पहिल्यांदा. मग आमच्यासारखे जर म्हटले जाऊ द्या, असं कसं सोडायचं असतं? असं सोडायचं नसतं. पहिल्यांदा मला मिळाला पाहिजे होता. कारण कैकेयी माता ही दशरथ राजाची आवडती राणी. आणि म्हणून कैकेयी मातेला वाटलं मला मिळायला पाहिजे. आता शेवटी मिळो द्या, पहिल्यांदा मिळो द्या, प्रसाद आहे. प्रसाद मिळणं हे जीवनातलं परम भाग्याचं लक्षण आहे. परंतु प्रतिबंध निर्माण झाला आणि कैकेयी माता रुसून बसल्या. इकडं स्वर्गामध्ये एका अप्सरेला शाप होता आणि तिला तो शाप असा होता, तिला उशाप मिळाला, तू घार होऊन हिंडची. उशाप मिळाला, कुठपर्यंत फिरणार? कैकेयी माता रुसून बसेल आणि ती रुसल्यानंतर तिच्या हातातला प्रसाद उचलायचा आणि ऋषीमुख पर्वतावर अंजनी माता तप करायला बसेल, त्या अंजनी मातेच्या उंजळीमध्ये नेऊन टाकायचा. त्यावेळेला त्या घारीचा जन्म तुझा जाईल असा तिला उशाप मिळाला होता. ती घार हिंडत होती, फिरत होती आणि ती फिरणारी घार वाट पाहत होती केव्हा कैकेयी रुसते. कुठली कैकेयी? अयोध्येतली. बाकी डोक्यात काही येऊ देऊ नका. अयोध्येतली कैकेयी केव्हा रुसते आणि मी केव्हा प्रसाद घेऊ, हा विचार त्या घारीच्या मनामध्ये होता. आणि कैकेयीच्या हातात प्रसाद आला आणि कैकेयी रुसली. घारीने तो प्रसाद उचलला, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शविला. तो पिंड, तो प्रसाद घारीने उचलला. त्या घारीचं पण भाग्य किती मोठं आहे. यज्ञ केला वशिष्ठांनी, यज्ञाची जबाबदारी घेतली दशरथ राजांनी. यज्ञाच्या माध्यमातून त्याला यजमान म्हणून शृंगी ऋषी बसले.
त्यांच्यावर प्रसन्न होऊन यज्ञ देवतेनं प्रसाद दिला. तो प्रसाद मिळाला दशरथ राजाला. दशरथ राजाकडून मिळाला कैकईला. कैकईच्या हातातून घेतला घारीने. प्रसादाचा प्रवास किती मोठा आहे. आणि घारीकडून आला अंजनी मातेकडं. त्या घारीचं सुद्धा किती मोठं भाग्य आहे. अंजनी मातेच्या हातावर तो प्रसाद पडल्याबरोबर अंजनी मातेनं तो प्रसाद सेवन केला. हनुमंतरायांचा जन्म या प्रसादातून आहे. म्हणून हनुमंतराय किष्किंध्याला जरी असले, ऋषिमुख पर्वतावर असले, त्यांचं वर्णन किष्किंधा कांडात येत. पण सुरुवात कुठून आहे? अयोध्याकांडापासून आहे. बालकांडापासून आहे. अयोध्याकांड पुढे आहे. 7 कांड सांगितले जातात. त्यातलं पहिलं आहे बालकांड. आणखीन आपण त्यातच आहे. चिंतन खूप मोठं आहे. आणि यामध्ये अंजनी मातेनं तो प्रसाद सेवन केला. कैकई मातेच्या हातातला प्रसाद उचलून नेला. ही चर्चा दशरथ राजापर्यंत पोहोचली. कौसल्या माता आणि सुमित्रा मातांपर्यंत हा निरोप आला. त्या दोघींनी विचार केला, आपल्या दोघीला हा प्रसाद मिळालेला आहे, आपण दोघींनी तिला द्यावा. आणि म्हणून कौसल्या मातेनं आपल्यातला अर्धा भाग कैकई मातेला दिला आणि सुमित्रा मातेनं आपल्यातला अर्धा भाग कैकई मातेला दिला. आता काही ठिकाणी सांगितलं जातं की फक्त सुमित्रा मातेनंच दिला. पण चला ठीक आहे, आपल्या भागामध्ये जे चरित्र चालतं त्यानुसार आपण कथेला पुढे घेऊन जाऊया. सुमित्रा मातेनं आपल्याकडं राहिलेला अर्धा भाग प्राशन केला. कौसल्या मातेनं प्राशन केला आणि कैकई मातेला 2 भाग मिळाले. म्हणून कैकई मातेला 2 संतती सांगितल्या जातात. वाल्मिकी रामायणामध्ये सुमित्रा मातेला 2 संतती सांगितल्या. म्हणून मला परवा एकाने विचारलं, मी सांगितलं पण परवा बोलत असताना की वाल्मिकी रामायण हे पहिलं रामायण असताना सुद्धा त्याचा आधार घेऊन पुढचं रामायण असावं का वेगळं असावं? त्याचा आधार घेऊन असावं. मग तिथं असं आहे तर इथं असं का, अशी शंका मांडली जाते. चला, आपल्याला फक्त यातला भाव पाहायचा आहे. आणि त्या दृष्टीनं या तिघींनी सुद्धा यज्ञातून मिळालेला जो प्रसाद आहे तो प्रसाद सेवन केला. आणि तो प्रसाद सेवन केल्यानंतर काळ जाऊ लागला. कालावधी पुढं पुढं जात असताना रामायण सुद्धा डोहाळे सांगतात. रामायणामध्ये डोहाळ्याचं वर्णन आहे. आपल्याकडे सुद्धा व्यवहारात डोहाळ जेवण असतं. डोहाळ जेवण कितव्या महिन्यात करतात? 5व्या का 8व्या? 7व्या महिन्यामध्ये. 7व्याच महिन्यामध्ये का करा? काही नाही, चालत आलं म्हणून करायचंय. डोहाळ जेवण हा कार्यक्रम महिलांचा का पुरुषांचा? महिलांचा कार्यक्रम आहे. पुरुषच घरी रजा काढून बसतात. कीर्तनाला, सप्त्याला, दिंडीला रजा मिळत नाही, सुट्टी मिळत नाही. पण डोहाळ जेवणाला मात्र सुट्टी मिळते. जर एखाद्याला विचारलं आज तुम्ही घरी कसे काय? डोहाळ जेवण आहे. मग डोहाळ जेवणाला तुमची काय गरज आहे? नाही, कमी जास्त बघावं. अहो, महिला एवढ्या चतुर आहेत, हुशार आहेत. स्वयंपाकात कधी मीठ कमी पण पडत नाही, जास्त पण पडत नाही. पण त्यांना वाटलं तर ते कमी टाकतात. आणि ते सांगतात पुन्हा मुद्दाम कमी टाकलं बर का, ज्यांना ज्यांना कसं लागतंय तसं घेऊ दे म्हणून कमी टाकलं हे पुन्हा सांगतात. हे कौशल्य
निसर्गानं महिला वर्गांना दिलेलं आहे. चला, डोहाळ जेवण सांगत होतो मी. कौसल्या मातेला, सुमित्रा मातेला आणि कैकेयी मातेला डोहाळे विचारा असं वशिष्ठ ऋषींनी दशरथ राजाला सांगितलं. बघा, वशिष्ठांनी आपलं गुरुपण पार पाडलं. वशिष्ठ ऋषी सांगताय दशरथ राजाला, तुम्ही तीनही पत्नींकडे जा, त्यांचे डोहाळे विचारा. कारण डोहाळे झाल्यानंतर तिथून पुढं संतती जन्माला येईपर्यंत त्या मातेला त्या वातावरणात, त्या संस्कारात ठेवावं लागतं. याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भसंस्काराची पद्धत आहे. आता बाळ गर्भात असताना सतत जर सिरियल टीव्ही बघितली तर मुलं पुढं टीव्ही बंद करतील का? मग म्हणतो आपण, काय ऐकतच नाही हो, 10वी 12वी आलीये, टीव्ही बंद कर म्हटलं तर ऐकतच नाही. घरातली केबल बंद केली, शेजाऱ्याच्यात जाऊन बसतो. गर्भातले संस्कार आहे. आता इथून पुढे टीव्हीचं उदाहरण बदलून मोबाईलचं द्यावं लागणार. बाळ गर्भात असताना व्हॉट्सअप, फेसबुक जर आपण बघत बसलो तर मुलगा काय करणार? रात्री 1-1 वाजता स्टेटस. मला परवा कुणी सांगितलं बरं, ज्योतिराम चांगले आमचे वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी सांगितलं तानाजी दादांनी पहाटे 3:05 स्टेटस ठेवला. मी म्हटलं त्यांना रेल्वेचा कॉल कधी पण येतो आणि ते उठून जाई लागले, तयारी झाली आणि वेळ असली की मग ते स्टेटस ठेवतात. आम्ही कधी स्टेटस बघतो हे आमच्या वेळेनुसार आहे. पण गर्भवती महिलांनी मात्र याची काळजी घेतली पाहिजे. गर्भाधान संस्कार हा पहिला संस्कार आहे. गर्भसंस्कार हा दुसरा संस्कार आहे. आणि हे वशिष्ठ ऋषीने दशरथ राजाला सांगितलं की तुम्ही जाऊन डोहाळे विचारा. कौसल्या मातेचे डोहाळे होते. आणि रे धनुष्य मारीन रावणा, मला धनुष्य बाण द्या, मला रावणाला मारायचंय. हे डोहाळे दशरथ राजाने ऐकले. दशरथ राजाला आश्चर्य वाटायला लागलं. असे डोहाळे असतात का? डोहाळे म्हणजे काय? चिंचा खाव्या वाटणं, याला डोहाळे म्हणायचं. आता जाऊ द्या, बाकीचं पुढचं काही सांगत बसत नाही. पण धनुष्य बाण आणा, मला धनुष्य बाण द्या, मला रावणाला मारायचंय. हे डोहाळे कौशल्या मातेचे डोहाळे. प्रभू रामचंद्र गर्भात असताना रावणाचा वेध आहे आणि म्हणून वनवास स्वीकारलेला आहे. आणि या भूमिकेतून कालावधी पूर्ण झाला. आणि कालावधी पूर्ण झाल्यानंतर चैत्र महिना आणि चैत्र महिन्याचा प्रारंभ सुरू झाला. चैत्र महिन्यामध्ये नवमी हा दिवस, चैत्र शुद्ध नवमी. आणि या चैत्र शुद्ध नवमीला देवाचा अवतार आपल्या समोर मांडला गेलेला आहे. 9 हा आकडा शुभ आकडा आहे. बघा, 9चा पाढा म्हणा आणि त्याची बेरीज करा. 9 9 दुने 18. 18 म्हणजे किती? 1वर 8, 1 अधिक 8, 9. 9 त्रिक 27 म्हणजे 2वर 7, 2 अधिक 7 9. 9 चोक 36, 36 म्हणजे 3वर 6, 3 अधिक 6 9. 9 9 81. तुम्ही म्हणाल मधले आकडे तुमच्यासाठी सोडले.
नवे नवे 81 8 अधिक 1 9 9 10 90 9 अधिक 0 9 9चा आकडा पूर्ण म्हणा, बेरीज 9च आहे, कारण 9 हा अंक शुभ आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायात ब्रह्मज्ञानाला प्रारंभ केलेला आहे. इदं तु ते गुह्यतमं शास्त्रम प्रवक्ष्यामेन सूयवे. हे गुह्य ज्ञान मी सांगतोय कितव्या अध्यायात? 9व्या अध्यायात. 9 हा आकडा आपल्याकडे शुभ सांगितला, महत्वाचा सांगितला, आणि म्हणून सर्व अवतारात मर्यादेनं ओतप्रोत असलेला एकमेव अवतार, आणि तो अवतार म्हणजे प्रभू रामचंद्रांचा अवतार. हा शुभ असल्यामुळे नवमी या दिवशी आणि सर्व महिन्यात मराठी महिना सुरू करणारा महिना चैत्र महिना आहे. आपलं मराठी वर्ष कधी सुरू होतं? चैत्र महिन्यामध्ये. चैत्र हा शुद्ध आणि पवित्र महिना म्हणून सांगितला, आणि अशा या शुद्ध महिन्यातील नवमीच्या दिवशी अयोध्या भूमीमध्ये दशरथ राजाच्या घरी लगबग सुरू झाली. सगळी अयोध्यावासी वाट पाहत होते की दशरथ राजाला संतती होणार, दशरथ राजाला संतती होणार. स्वर्गातील देवमंडळी वाट पाहत होते केव्हा देव अवताराला येतील, केव्हा त्यांचा जय जयकार करू. अनेक देव देवतांनी हातामध्ये फुलं घेऊन उभा राहिले होते. देव प्रकट झाल्याबरोबर आपण पुष्पवृष्टी करू, पुष्प वर्षाव करू, जय जयकार करू, आणि म्हणून स्वर्गातील देवमंडळी वाट पाहत होते. कैलासामध्ये महादेव पार्वती मातेच्या समवेत देवाची वाट पाहू लागले. पार्वती मातेला वाटलं असं कोण अवताराला येणार आहे? तुम्ही सगळं सोडून वाट पाहायला लागलात. नेहमी तुम्ही निवृत्ती अवस्थेमध्ये असणारे. भगवान महादेव हे समाधी अवस्थेमध्ये असतात. सतत तुम्ही आपल्या महिमेमध्ये रममान असता. जगाचा कधी विचार नाही, या विश्वाचा कधी विचार नाही. आपल्या महिमेमध्ये आनंदामध्ये रममान राहणारे तुम्ही आज कुणाची वाट पाहताय? असं कोण जन्माला याय लागलेलं आहे? कोण अवताराला याय लागलेला आहे? पार्वती माता आश्चर्यानं महादेवाला विचारू लागल्या की तुम्ही कुणाची वाट पाहताय? महादेवानं सांगितलं माझा स्वामी येणार आहे, माझा मालक, माझा स्वामी अवताराला येणार आहे, आणि त्याचं दर्शन मला करायचंय. तो अयोध्येमध्ये अवताराला येणार आहे, आणि तो अवताराला आल्याशिवाय मला अयोध्येत जाता येणार नाही, आणि म्हणून मी वाट पाहतोय की देव केव्हा येतील, आणि देव आल्याबरोबर मला जाता येणार आहे. महादेवाचा पार्वती मातेचा कैलासात संवाद चालू आहे. स्वर्गामध्ये देवदेवता वाट पाहत आहेत. अयोध्येमध्ये प्रत्येक घरात आनंदोत्सव साजरा होतोय की आता दशरथ राजाला संतती होणार, दशरथ राजाला संतती होणार. राजवाड्यामध्ये एकच वातावरण झालेलं होतं, आणि अशा वातावरणामध्ये चैत्र महिना, आणि चैत्र महिन्यामध्ये नवमीच्या दिवशी माध्यान्ह काळामध्ये सूर्य मध्यावर आलेला आहे, आणि सूर्यालाही सूर्याचा विसर पडला. सूर्य विसरून गेला. आपल्याला आता पुढे जायचंय. आपण पुढे गेलो तरच दिवस पुढे जाणार आहे, आणि दिवस मावळला तरच चंद्रोदय होणार आहे, रात्र होणार आहे. चंद्राला पुढे यायचं असेल तर सूर्याला मावळावं लागतं, पण सूर्य स्वतःला विसरून गेला. माध्यान्ह काळ झाला, आणि माध्यान्ह काळ झालेला असताना कौसल्या मातेच्या गर्भगृहातून एकच आवाज बाहेर आला की कौसल्या मातेला संतती झाली, कौसल्या मातेला संतती झाली. आणि संतती झाली हे शब्द
बाहेर पोहोचत असताना ते दशरथ राजापर्यंत पोहोचले आणि दशरथ राजाच्या कानावर शब्द आले, संतती झाली. दशरथ राजाने विचारलं, संतती झाली पण काय झालं? आपला नेहमीचा प्रश्न, काय झालं? मुलगा झाला का मुलगी झाली? महिलांना सुद्धा मुलगी व्हावी वाटते का मुलगा व्हावा वाटतो? हे उत्तर पुरुष द्यायला लागले का? चला ठीक आहे. दशरथ राजाने विचारायला सुरुवात केली, काय झालं? आणि निरोप आला, पुत्र झाला. दशरथ राजाला पुत्र झाला आणि तेच प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये दशरथ राजाच्या आणि कौसल्या मातेच्या गर्भगृहामध्ये त्यांनी अवतार धारण केला. शियावर प्रभू रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय. ओम श्री राम जय राम जय जय राम. 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 ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. प्रभू रामचंद्रांनी जन्म धारण केला. रामचरित मानस असं सांगत, सूर्य 1 महिना पुढे गेलाच नाही. 1 महिना
आता सूर्य तिथे म्हणजे चंद्राला राग आला. चंद्र म्हणायला लागला, देवा तुम्ही सूर्य असताना का अवताराला आला? तो असताना तुम्ही अवताराला आल्यामुळे मला तुमचं दर्शन मिळालं नाही. देवाने सांगितलं, मी पुढच्या अवतारात तू असताना जन्माला येतो. आणि म्हणून कृष्ण अवतार कधी? रात्री. सगळ्याला वाटतं कृष्ण अवतार पण दिवसा असता तर बरं झालं असतं, कारण रात्री पहारा. अनेकांना वाटतं कृष्ण जन्माच्या वेळेला गुलाल टाकायला 12 वाजता टाकावं का 7 ते 9च्या कीर्तनात फुलं टाकावी. अनेक जण प्रश्न विचारतात. पण कृष्ण परमात्म्याने चंद्राला शब्द दिलाय. चंद्राने सांगितलं, पुढच्या अवतारापर्यंत मी वाट बघू का देवा? पुढच्या अवतारापर्यंत मी वाट पाहणार नाही, मला आत्ता तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून रामाने सांगितलं, ठीक आहे, माझ्या नावासमोर तुझं नाव आजपासून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझं नाव घेतलं जाईल. म्हणून रामाच्या समोर चंद्र हे नाव आलं, रामचंद्र. चंद्राला 1 महिना वाट बघावी लागली, त्याचं फळ रामाच्या नावाबरोबर चंद्राचं नाव जोडलं गेलं. अयोध्येमध्ये आनंदोत्सव साजरा होऊ लागला. दशरथ राजाला आनंद व्यक्त कसा करावा हेही लक्षात येईना, इतका आनंद झाला. दशरथ राजा दरबारातून बाहेर, बाहेरून गर्भघराकडे, गर्भघरातून दरबाराकडे. दशरथ राजाला आपण काय करावं काही सुचेना. देव हळूहळू मोठे होऊ लागले. कारण राम अवतार आणि कृष्ण अवतारात हा फरक आहे. कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी बालपण चांगलं भोगलं, बालपणात चरित्र मोठं आहे. पण राम अवतारात बालपणात चरित्र जास्त नाही. काकभूषुंडी आणि मर्यादित चरित्र बालपणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या माध्यमातून मांडलं गेलं. तरुणपणामध्ये सुद्धा कृष्ण चरित्र मोठं आहे, पण रामचरित्रात तरुणपणातच जबाबदारी आहे. 15व्या वर्षीच विश्वामित्राने प्रभू रामचंद्रांना आपल्या बरोबर नेलेलं आहे असं चरित्र आपण पाहतो. प्रभू रामचंद्र जन्माला आले तसं एक एक जण जन्माला आले. कैकेयी मातेच्या पोटी भरत, सुमित्रा मातेच्या पोटी लक्ष्मण आणि पुन्हा कैकेयी मातेच्या पोटी शत्रुघ्न, असा 4घांचा जन्म दशरथ राजाच्या वाड्यामध्ये झाला. आणि त्या पद्धतीनं ते चरित्र मांडलं गेलं. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी, चैत्र महिना, चैत्र शुद्ध पौर्णिमेस सूर्योदय समयास हनुमंतरायाने जो जन्म घेतला तो चैत्र शुद्ध पौर्णिमेला. सूर्योदय होण्या अगोदर हा गुलाल असतो. आपल्याकडे रात्रभर भजन करतात, पहाट गुलाल टाकतात, प्रसाद घेऊनच घरी येतात. आता यात काही काही मंडळी प्रश्न विचारतात, प्रश्न मांडतात. रात्रभर भजन केलं मग तसंच गुलाल टाकायचा का आंघोळ करून गुलाल टाकायचा? कोण काय प्रश्न विचारेल सांगतात येत नाही. आंघोळ करून मंदिरात गेलो भाव घरी ठेवला. देवाला फक्त भाव आवडतो, देवाला बाकी कशाची अपेक्षा नसते. आणि म्हणून आपल्याकडून भक्तीतून, सेवेतून भाव अर्पण करता आला पाहिजे. हनुमंतराय याच प्रसादातून अंजनी मातेच्या उदरी त्यांनी जन्म घेतला. चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमंतराय जन्माला आले. आणि जन्माला आल्याबरोबर भूक लागली.
बाळ जन्माला आल्यावर पहिल्यांदा रडत, पण हनुमंतराय खायला मागाय आणि सूर्योदय होणार आहे झालेला नाही आणखी, त्यावेळेला अरुणोदय असतो. सूर्योदयाच्या अगोदर अरुणोदय असतो. त्यावेळेला सूर्य लाल दिसतो, नंतर तो पिवळा दिसतो. कारण अरुण हा सूर्याचा रथातला सारथी. पहिल्यांदा जगाला विश्वाला त्याचं दर्शन होतं, त्याला अरुणोदय म्हणतात. नंतर सूर्याचं होतं, त्याला सूर्योदय म्हटलं जातं. हा लाल रंग गोल असल्यामुळे हनुमंतरायाला वाटलं हे फळ आहे आणि ते आपण खावं, म्हणून हनुमंतराय निघाले कुठं? फळ खायला. सूर्य घाबरून गेला. आता याने खाऊन टाकलं तर काय करा? सूर्याला भीती वाटली आणि सूर्याने इंद्रदेवाला हाक दिली. इंद्रदेवाने आपलं वज्र हनुमंतरायाच्या हनुवटीवर मारलं आणि म्हणून त्यांना हनुमंत असंही संबोधलं गेलं. मारुताचा मुलगा म्हणून मारुती असंही नाव आहे. मारुत म्हणजे वायू, कपिध्वज असंही म्हटलं जातं. आणि अशा हनुमंतरायांना मूर्छा आली, नंतर त्यांना शुद्ध आली. असा चरित्राचा विचार आपण पाहतो. हे चरित्र तपश्चर्येतून मांडलं जातं. हनुमंतराय जन्माला यावे याच्यासाठी अंजनी मातेनं तप केलं आणि म्हणून महाराज सांगतात अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बघा, आपल्या पोटी संतती जन्माला यावी याच्यासाठी अगोदर तप करावं आणि मग संततीला जन्माला घालावं. आपण जन्माला आलेल्या संततीला सांगतो तू तप कर, आपलं उलट आहे. आणि मग त्याची तपश्चर्या वेगळीच असते, तो तप वेगळंच करतो आणि म्हणून घरातलं वातावरण सगळं बदलून जातं. अंजनीनं तप केलं. तप हे जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. सृष्टी उत्पन्न करत असताना ब्रह्मदेवालाही तप करावं लागलं, तसं हनुमंतराय जन्माला येण्यासाठी, महारुद्र पोटी येण्यासाठी अंजनी मातेला तप करावं लागलं. तप करणं म्हणजे काया वाचा आणि मन याला शुद्ध करणं. आपल्याकडून कायिक पाप घडतं, वाचिक पाप घडतं, मानसिक पाप घडतं. अशा 3 प्रकारच्या पापामुळे हे अवयव, ही इंद्रिय मलिन होतात, अशुद्ध होतात. अशुद्ध झालेल्या इंद्रियाला शुद्ध बनवायचंय, मलिन झालेल्या इंद्रियाला पवित्र बनवायचंय आणि ते पवित्र बनवण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. 3 प्रकारचं तप व्हावं. सत्संगामध्ये 3 प्रकारचं तप घडतं. आपण 3-3 तास कथेला बसतो, कायिक तप आहे, साधी सोपी गोष्ट नाही. सध्याची अनेक जण मंडळी विचारतात, कथा 3 तास असते? हो, 3 तास असते. 3 तास लोक बसतात, कायिक तप आहे. शरीराकडून तप घडत. मध्ये भजन चालू झालं की वाचन, नामस्मरण, अभंग, प्रमाण, ओवी, भजन, वाचिक तप आहे. आणि या 3 तासात चरित्र श्रवण करत असताना मन तिथं स्थिर होतं, हे मानसिक तप आहे. परंतु हे सत्संगात आपण तप करतो, अंजनी मातेचं खडतर तप होत. अंजनी मातेचं तप अलौकिक होत. म्हणून हनुमंतरायांसारखा महान भगवत भक्त अंजनी मातेच्या पोटी जन्माला आला. अहो, ज्या हनुमंतरायाचं आपण स्मरण केलं तर आपल्या दोन्ही कुळाचा उद्धार होतो, असे हनुमंतराय ते जन्माला येण्यासाठी अंजनी मातेच्या तपाचं लक्षण काय? अंजनी मातेनं तप केलं
पण ते तप हे सामान्य नाही. जरी पसाय पायस असलं तरी पसाय पायस घेण्याची तरी पात्रता लागते. कैकई मातेला प्रसाद मिळाला, रक्षण करता आलं नाही म्हणून त्याचा लाभ अंजनी माते. अंजनी मातेच्या तपाच्या सामर्थ्याने कैकई मातेच्या उंजळीतला प्रसाद खेचून घेतला. हे तपाचं सामर्थ्य आहे. आपण प्रसादाच्या मागे जावं लागत नाही, प्रसाद आपल्या मागे येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंजनी माता. अंजनी मातेनं केलेलं तप त्या प्रसादाला खेचून घेणारं ठरलं. कैकई माता अयोध्येमध्ये, अंजनी माता ऋषिमुख पर्वतावर. प्रसाद कुठून कुठं गेला? इथं अयोध्येत असलेला प्रसाद ऋषिमुख पर्वतावर जातोय. तपाचं सामर्थ्य. म्हणून आपण सुद्धा सर्वांनी तप केलं पाहिजे. तप हाच खरा सत्संगातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून सत्संग सतत करत राहावं. हनुमंतराय तिथं जन्माला आले, पण प्रभू रामचंद्रांच्या नंतर पौर्णिमेला. प्रभू रामचंद्र नवमीला जन्मले आणि हनुमंतराय पौर्णिमेला, म्हणजे लहान आहेत, अनुज आहेत. प्रभू रामचंद्र ज्येष्ठ आहेत. प्रभू रामचंद्रांचं बालपण सांगितलं जातं. कैकई मातेच्या पोटी भरत जन्माला आले, पण कैकई मातेचं विशेष प्रेम प्रभू रामचंद्रांवर होतं. कैकई माता भरताकडे जास्त लक्षच देत नव्हती. उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त राम 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 राम. नवे नवे प्रभू रामचंद्र सुद्धा झोपायला कैकई मातेकडे. एवढं प्रेम कैकई मातेचं सुमित्रा मातेपेक्षा नवे कौसल्या मातेपेक्षा सुद्धा रामावर जास्त प्रेम कुणाचं होतं तर ते कैकई मातेचं. काही जण म्हणते तरी वनवास का, तरी वनवास का मिळाला? कैकई मातेचं विशेष प्रेम हेच वनवासाला कारण ठरलं. कारण भरत ज्या वेळेला मामाकडे जाण्याचा हट्ट करायचा, त्यावेळेला भरताला, शत्रुघ्नाला कैकई माता मामाकडे पाठवायची, आजोळी पाठवायची. पण रामाला कधीच पाठवलं नाही. रामाला का पाठवलं नाही? त्याचा वियोग होऊ नये असा विचार कौसल्या मातेच्या मनात नसायचा, कैकई मातेच्या मनात असायचा. रामाचा मला वियोग नकोय आणि म्हणून रामाला कधी मामाकडे पाठवलं नाही. रामाला पाठवायचं नाही हा विचार, हा हट्ट, हे बोलणं सतत कैकई मातेचं असायचं. झोपेतून उठल्याबरोबर रामाने सुद्धा कैकई मातेच्या गर्भगृहाकडे जावं. उठल्यापासून झोपेपर्यंत कैकई मातेनं रामाला सांभाळावं. त्याला काही खाऊ घालायचं असलं तर ते कैकई मातेनंच खाऊ घातलेलं राम खात होते. एका वेळेला कैकई माता दही भात खाऊ घालत होती आणि दही भात खाऊ घालत असताना 2-3 घास कैकई मातेच्या हाताने प्रभू रामचंद्रांनी खाल्ले आणि ते 2-3 घास झाल्यानंतर पुढचा घास यायला लागला की रामाने हात धरला. कैकई मातेला विचारायला सुरुवात केली की तू मला दही भात खाऊ घालतीये, मीही ऐकतोय, मी खातोय, मी कधीही तू खाऊ घालत असताना नको म्हटलेलं नाही, पण आता मात्र माझा एक विचार आहे.
मला तुला काहीतरी मागायचंय, तू देशील का? प्रभू रामचंद्र कैकई मातेला विचारू लागले आणि त्या वेळेला वय अवघ 7 वर्षाचं होतं. वयाच्या 7व्या वर्षी प्रभू रामचंद्र कैकई मातेला म्हणतायत की मला तुला काहीतरी मागायचंय, तू देशील का? कैकई मातेनं विचारलं की तू असं का म्हणतोय? तू माझा प्राण जरी मागितला तरी मी द्यायला तयार आहे. मी देशील का असं तुझ्या मनामध्ये का आलं? मी देईल असं का वाटलं नाही तुला? कैकई माता म्हणू लागली, तुला काय हवंय माझ्याकडून, माग. त्या वेळेला प्रभू रामचंद्र कैकई मातेला म्हणू लागले, तुझं जास्त प्रेम कुणावर आहे सांग. कैकई मातेनं भरतावर आहे असं सांगावं का रामावर आहे? प्रत्येक आईचं प्रेम आपल्या मुलावर असतं का आपल्या मुलावर असतं? राम हा कैकई मातेचा स्वतःचा मुलगा आहे का सवतीचा मुलगा आहे? बघा, रामायणात सवत हा शब्द कुठं ऐकायला मिळतो का? यालाच रामायण म्हणतात. रामायणात हेच शिकायचंय. आपल्या जीवनातल्या नकारार्थी ज्या गोष्टी आहेत ते बाजूला काढण्याची दृष्टी रामायण देत. रामायणात सवत हा शब्द नाही. राम, लक्ष्मण, भरत हे भाऊ आहेत, पण कोणते? कुठं शब्द आलाय का रामायणामध्ये हे सावत्र भाऊ आहेत असा कुठही शब्द प्रयोग पाहायला मिळत नाही. हे शिकवतं रामायण. आम्हाला रामायण शिकवतं ते हे शिकवतं. कैकई माता प्रभू रामचंद्रांना म्हणू लागली, तू मला विचारतोय कुणावर जास्त प्रेम आहे? साहजिकच तुझ्यावर जास्त प्रेम. भरतापेक्षा, शत्रुघ्नापेक्षा, नवे माझ्या स्वतःच्या देहापेक्षा सुद्धा माझं प्रेम तुझ्यावर आहे. रामाने विचारलं, मग माझी शपथ घेऊन सांग, मी जे मागेन ते तू देणार का? कैकई मातेला वाटायला लागलं, हा असं काय मागणार आहे? कैकई माता म्हणू लागली, शपथ घ्यायची काय गरज आहे? शब्द दिला. आत्ताच्या काळात शब्द पाळला जात नाही हा भाग वेगळा आहे, कारण हे कलियुग आहे. कलियुगात शब्द पाळायचाच नसतो असं नव्हे. कलियुगात सुद्धा शब्द पाळता येतो, फक्त पाळण्याची धारणा असावी लागते. कलियुगामध्ये सुद्धा शब्द सांभाळता येतो, पाळता येतो, पण पाळायचं आहे ही धारणा हवी. कैकई माता म्हणू लागल्या की म्हटले, शपथ घ्यायची काय आवश्यकता? तू काय मागेल ते मी देते. प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, त्याशिवाय मी खायला सुरुवात करणार नाही. तू पहिल्यांदा शपथ घे, नंतर मी मागे, आणि तू होकार दिला की मग मी खाणार, नाही तर खाणार नाही. कैकई मातेला मात्र भीती वाटू लागली की हा आता काय. कैकई माता म्हणू लागली, तू माझा प्राण मागितला, मी द्यायला तयार आहे. भरताचा, शत्रुघ्नाचा अधिकार मागितला, मी द्यायला तयार आहे. तू जे मागेल ते द्यायला तयार आहे. प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, मी जे मागणार आहे ते मागितल्यानंतर जर तुला वैधव्य आलं तर. मग मात्र कैकई मातेला कंप सुटला. कैकई माता म्हणू लागली, असं तू काय मागणार आहे?
मला तो शब्द दिला आहे. कैकेयी माता म्हणू लागली, ठीक आहे, मी तुला दिलेल्या शब्दासाठी वैधव्य स्वीकारायला तयार आहे, पण मी माझ्या वचनापासून बाजूला होणार नाही. काय मागायचंय माग. प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, मी जे मागणार आहे त्याच्यामुळे तुझी अपकीर्ती होईल. कैकेयी माता म्हणू लागली, मला अपकीर्तीचं काहीच देणं घेणं नाही. प्रभू रामचंद्रांच्या तेवढ्या मागणीसाठी कैकेयीनं स्वतःला संपवून घेतलंय. बघा, रामायणातनं कैकेयीच बाजूला झाली. कैकेयी हे व्यक्तिमत्व बाजूला झालं केवळ तेवढ्या मागणीने. कैकेयीला हे माहितीये, आपण आपलं जीवन समर्पण करत आहोत, इथून पुढं आपल्याला कुणीच चांगलं म्हणणार नाही, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. जगाने चांगलं म्हणावं, चांगलं म्हणू नये, वाईट म्हणावं, याच्यासाठी माझं काहीही नाही. तुला दिलेल्या शब्दाखातर वैधव्य आलं तरी चालेल, पण मी तुला दिलेला शब्द पाळेन. प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, तू शब्द पाळणार आहे हे मला माहिती, तरी सुद्धा तू शपथ घेतल्यानंतरच मी माझी मागणी मागणार. कैकेयी मातेनं प्रभू रामचंद्रांची शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तू माझी शपथ घेतली आणि मी जे मागणी मागणार आहे ती मागणी विश्वामध्ये तुझ्याशिवाय दुसरं कुणी पूर्ण करू शकत नाही, म्हणून मी तुला सांगायला लागलो. बघा, प्रभू रामचंद्रांचा सुद्धा कैकेयी मातेवर किती मोठा विश्वास आहे. ही मागणी मी दुसऱ्या कोणासमोर जर मांडली तर ती पूर्ण होणारी नाही, आणि म्हणून ही मागणी मी तुझ्या समोर मांडतोय. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी ती मागणी मांडायला सुरुवात करत असताना कैकेयी मातेला सांगितलं की ज्या वेळेला माझा राज्याभिषेक निश्चित होईल त्या वेळेला तू पिताजींकडे तुझे 2 वर मागायचे. आता हे 2 वर प्रभू रामचंद्रांना कुणी सांगितले? कैकेयी मातेकडे 2 वर आहेत हे कुणी सांगितले? ईश्वर आहे. पण आपल्याला चरित्रात सांगितलं जातं की राम अवतारात देवानी ईश्वर शक्तीचा उपयोग केला नाही, असं नाही. अनेक ठिकाणी उपयोग केलेला पाहायला मिळतो आपल्याला. आणि त्यामध्ये प्रभू रामचंद्र कैकेयी मातेला म्हणू लागले, तुझ्याकडे 2 वर आहेत, त्या 2 वरामध्ये तू पहिला वर असा मागायचा की रामाला वनवास, 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राज्याभिषेक. वीज चमकावी असा धक्का कैकेयी मातेला झाला. कैकेयी मातेला भोवळ आली, खाली पडली, बेशुद्ध झाली. प्रभू रामचंद्रांनी कैकेयी मातेचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, हाक मारून उठवायला सुरुवात केली. जगाचा नियंता भगवंत आहे, कैकेयी मातेला उठवतोय, हाक मारतोय. कैकेयी मातेला जाग आली, शुद्धीवर आल्या. देहावर येत असताना देवाला पाहत पाहत नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि त्या म्हणू लागल्या, रामा, तू मला किती मोठ्या संकटामध्ये टाकलं. मी तुझी शपथ घेतलेली आहे, त्यामुळं मला हे ऐकावं लागणार आहे. तुझ्यासाठी मी वैधव्य स्वीकारायला तयार झाले, तुझ्यासाठी मी स्वतःला डांबून घ्यायला तयार होईन, मी मला संपवायला तयार होईन, पण तुला वनवास हे मी कसं सहन करू? तुला वनवासामध्ये पाठवायचं आणि ती मागणी मी करायची, ही जबाबदारी तू माझ्याकडे का देतोय? असा माझा कोणता अपराध आहे
म्हणून या प्रसंगासाठी तू मला नियुक्त करतोय, या प्रसंगासाठी तू ही जबाबदारी माझ्यावरच का सोपवतोय? कैकेयी माता रडत रडत प्रभू रामचंद्रांना बोलू लागली. प्रभू रामचंद्रांनी कैकेयी मातेची समज काढली. कैकेयी मातेला समजावून सांगू लागले की 14 वर्ष मी जे जाणार आहे, वेगळं राज्य करायचंय मला, आणि ते राज्य केल्याशिवाय हे राज्य करता येणार नाही, आणि म्हणून मी पहिल्यांदा तिथं जाऊन येईन आणि मग या राज्याचा अधिकार प्राप्त करून येतो, आणि म्हणून मला तो वनवासाला पाठवलं पाहिजे. त्या वेळेपासून कैकेयी माता विचार करत होत्या की ही मागणी कशी मागावी, मागावी का? मागणं मागत असताना मागणारा समोर जात असतो. ही मागणी जर मी प्रभू रामचंद्रांच्या माध्यमातून दशरथ राजा समोर जर मांडली, त्यांना ती सहन होईल का? परंतु रामाला शब्द दिलेला आहे, रामासाठी मी काहीही करायला तयार असणार आहे अशी कैकेयी माता. आणि अशा कैकेयी मातेनं तो प्रभू रामचंद्रांचा शब्द स्वीकारला आणि काही काळ जाऊ लागला. दशरथ राजा प्रभू रामचंद्रांबरोबर आपला काळ घालवत होते. हे चौघेही जसे मोठे होऊ लागले तस तशी वेगवेगळी विद्या ग्रहण करू लागले. त्यांचं विद्या ग्रहण त्या ठिकाणी चालू झालं. शस्त्रविद्या, अस्त्रविद्या, यामध्ये गजारूढ होणं, अश्वारूढ होणं, या प्रत्येकाचा त्यांचा अभ्यास चालू झाला, सराव चालू झाला. आणि यामध्ये हे चौघेही प्रवीण झाले. प्रभू रामचंद्र असतील, लक्ष्मण असतील, भरत, शत्रुघ्न यांनी विद्या ग्रहण केली. आणि पाहता पाहता यांचा काळ पुढे गेला. हे 15 वर्षाचे झाले असं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. अयोध्येचा हा विचार करत असताना आपल्याला आणखीन पुढच्या चरित्राकडे जायचंय. पण पुढचं चरित्र पाहण्या अगोदर आपण आजच्या चरित्राला इथंच पूर्णविराम देत आहोत. दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद घोर. जय देव जय देव रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव सिंहासनी राजा रघुवीर स्वभावे दया पूजा उपचार. सदाची आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी आठविनार. जय देव निज बोध रामा परमार्थे आरती सद्भावे आरती